तर गोष्ट आहे सोमवार दुपारचे. जुहू येथील धर्मेंद्र यांच्या बंगलाबाहेर अचानक एक रुग्णवाहिका येते. ही एकच गोष्ट चाहत्यांच्या मनात धाकधूक निर्माण करण्यासाठी पुरेशी होते, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्याच. आणि ही फक्त एक रुग्णवाहिका नव्हती, त्या रुग्णवाहिकेसोबत एक संपूर्ण व्यवस्था होती. अच्छा. सूत्रांच्या माहितीनुसार त्यानंतर लगेचच घरी जवळच्या नातेवाईकांची वर्दळ सुरू झाली. धर्मेंद्र यांच्या मुली ईशा आणि आहाना घरी पोचल्या आणि बंगल्याबाहेरची सुरक्षा ती अचानक अनेक पटींनी वाढवण्यात आली. जणू काय एक किल्लाच तयार केला जात होता, ज्याच्या आत काय घडतंय हे बाहेरच्या जगाला कळू नये. म्हणजे हे सगळं नियोजनपूर्वक होत होतं असं वाटतंय. ही अचानक घडलेली घटना वाटत नाहीये. अगदी. कुटुंबाला माहिती होतं की लक्ष वेधलं जाणार आहे आणि त्यांनी ते टाळण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की काहीतरी गंभीर घडलंय याचे संकेत अधिकच गडद झाले. अगदी. आणि इथला कळीचा मुद्दा आहे शांतता. कुटुंबाकडून अगदी कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नव्हती. काहीच नाही. माध्यमांचे प्रतिनिधी बाहेर ताटकळत होते, चाहते काळजीत होते, पण आतून एक शब्दही बाहेर येत नव्हता. ही शांतता खूप अस्वस्थ करणारी होती. आणि मग या शांततेचा भंग झाला तो एका अनपेक्षित ठिकाणी. जुहूमध्ये हे सगळं सुरू असताना अचानक बातमी येते की हेमा मालिनी आणि ईशा देऊल विलेपार्लेच्या पवनहंस स्मशानभूमीत पोचले आहेत. हो. एक मिनिट, म्हणजे निधनाची अधिकृत घोषणा नाही, काही नाही, आणि थेट स्मशानभूमीत. हे कसं शक्य आहे? इथेच तर या घटनेचं गूढ अधिक गडद होतं. एका बाजूला संपूर्ण जगाला अंधारात ठेवलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालीये. खरंय. ज्या व्यक्तीवर करोडो लोकांनी प्रेम केलं त्या व्यक्तीच्या आयुष्याचा शेवट इतक्या गुपचूप पद्धतीने होतोय, हेच अनेकांसाठी धक्कादायक होतं. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या सगळ्याची गती, स्पीड. हो. बातमी बाहेर येऊन काही वेळ होतोय न होतोय तोपर्यंत कळतं की अंत्यसंस्कार पूर्ण झाले आहेत. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल याने त्यांना मुखाग्नी दिला. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत बॉलिवूडचा ही मॅन अनंतात विलीन झाला होता. हे सगळं इतकं घाईत का करण्यात आलं? कुणालाच काही कळू नये हाच उद्देश होता का? उद्देश तर तोच दिसतोय, पण या काचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या घटनेची एक पार्श्वभूमी आहे जी देओल कुटुंबाच्या या भूमिकेवर प्रकाश टाकते. अच्छा. 12 नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. हो. आणि याच काळात त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. सोशल मीडियावर तर रोजच काहीतरी नवीन चर्चा असायची. अगदी बरोबर. आणि याच अफवांमुळे कुटुंब प्रचंड व्यथित झालं होतं, विशेषतः सनी देओल. हो, तो व्हिडिओ पाहिला होता. त्याचा पापाराझींवर संतापलेला एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तो राग फक्त त्या क्षणाचा नव्हता, तर गेल्या अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या त्रासाचा तो उद्रेक होता. बरोबर. त्या व्हिडिओतून एक गोष्ट स्पष्ट झाली होती. त्यांना या कठीण काळात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नको होता. तुमचा मुद्दा पटतोय. आणि सनी देओलचा तो व्हिडिओ पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावरचा संताप खरा होता. तो केवळ माध्यमांना नाही तर त्या संपूर्ण सेलिब्रिटी कल्चरलाच दोष देत होता, जिथे दुःखसुद्धा एक इव्हेंट बनतं. अगदी. हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनीही सोशल मीडियावर लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं होतं. नक्कीच. आणि ही मानसिकता समजून घेणं महत्वाचं आहे. हे फक्त धर्मेंद्र यांच्या बाबतीत घडलेलं नाही. आपण जर काही वर्षांपूर्वीचा काळ आठवला, जेव्हा श्रीदेवी यांचं निधन झालं, तेव्हा माध्यमांनी जे प्रकारचं वार्तांकन केलं ते अत्यंत वेदनादायी आणि असंवेदनशील होतं. त्या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटी कुटुंब अधिक सावध आणि खासगी झाली आहेत. अच्छा, म्हणजे हा त्याचा परिणाम असू शकतो. हो. देऊळ कुटुंबाची ही प्रतिक्रिया कदाचित त्या अनुभवातून आलेला एक धडा असू शकते. त्यांना दुःखाचं प्रदर्शन टाळायचं होतं. म्हणजे हा एका घटनेपुरता मर्यादित विषय नाही, तर हा एक बदलता ट्रेंड आहे. प्रसिद्धीची किंमत आता मृत्यूनंतरही चुकवावी लागतीये. पण इथे एक दुसरा नैतिक प्रश्न उभा राहतो. आपण कुटुंबाच्या बाजूने विचार करतोय, जे योग्य आहे, पण दुसरी बाजू अशी नाही का की धर्मेंद्र फक्त त्यांचे वडील किंवा पती नव्हते, ते एक पब्लिक फिगर होते. हो, ते तर आहेतच. त्यांच्या प्रेम करणाऱ्या करोडो चाहत्यांना शेवटचा निरोप देण्याचा हक्क नाकारणं कुटुंबाला नैतिकदृष्ट्या योग्य वाटलं असेल का? हाच तर यामधला खरा संघर्ष आहे. याला एक अनरिटन कॉन्ट्रॅक्ट किंवा अघोषित करार म्हणता येईल, जो एक स्टार आणि त्याच्या चाहत्यांमध्ये असतो. बरोबर. चाहते त्या स्टारला आपलं मानतात, त्याच्या आयुष्याचा भाग बनतात आणि बदल्यात त्यांना वाटतं की त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी त्यांना सामावून घेतलं जावं.
देऊल कुटुंबाने हा करार एका बाजूने तोडला असं चाहत्यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी तो एक वैयक्तिक अपमान असू शकतो. पण कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्यासाठी तो त्यांचा जवळचा माणूस होता. त्यांच्यासाठी ती एक वैयक्तिक हानी होती. हो, नक्कीच. कदाचित त्यांना तो क्षण जगातल्या कुणासोबतही वाटून घ्यायचा नव्हता. त्यांना तो हीमॅन नाही तर आपला वडील, आपला पती म्हणून आठवायचा होता. अगदी. आणि म्हणूनच ही परिस्थिती काळी किंवा पांढरी नाहीये, ती खूप गुंतागुंतीची आहे. दोन्ही बाजूंच्या भावना योग्य आहेत. खरंय. कुटुंबाला प्रायव्हसीचा अधिकार आहे आणि चाहत्यांना दुःख व्यक्त करण्याचा हक्क आहे. पण जेव्हा ह्या दोन गोष्टी एकमेकांसमोर उभ्या ठाकतात तेव्हा असा संघर्ष निर्माण होतो. ठीक आहे, कुटुंबाची प्रायव्हसीची गरज आणि त्यामागची कारणं आपण समजू शकतो. पण याच कथेला एक असं वळण आहे जे या सगळ्या तर्कांच्या पलीकडचं आहे. ज्या दिवशी कुटुंब एवढी गुप्तता पाळत होतं त्याच दिवशी असं काहीतरी घडलं जे या सगळ्याच्या अगदी विरुद्ध होतं. तुम्ही 21 या चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल बोलत आहात. हो, हे तर सगळ्यात विचित्र आहे. ज्या दिवशी धर्मेंद्र यांचं निधन झालं त्याच दिवशी त्यांच्या आगामी 21 या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर आणि व्हॉइस नोट रिलीज करण्यात आली. अरे बाप रे. आणि त्यात स्वतः धर्मेंद्र यांचा आवाज होता. त्यांचा तोच दमदार आवाज, तोच अंदाज. ज्या दिवशी त्यांच्या शांततेची बातमी येत होती त्याच दिवशी त्यांचा आवाज घुमत होता. हे कसं जुळून येतं? हे अजिबात जुळून येत नाहीये. आणि यामुळेच कुटुंबाच्या प्रायव्हसी जपण्याच्या प्रयत्नांवरही एक वेगळंच सावट आलं. बरोबर. एका बाजूला कुटुंब जगापासून लपून दुःख साजरं करते आणि दुसऱ्या बाजूला एक व्यावसायिक कंपनी त्याच व्यक्तीचा आवाज वापरून प्रमोशन करत आहे. यांच्यात काहीच संवाद नव्हता का? हाच प्रश्न मलाही पडलाय. एक मिनिट, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रमोशन टीमला कदाचित माहीतच नव्हतं की त्यांचं निधन झालंय? हो. एवढा मोठा कम्युनिकेशन गॅप कसा असू शकतो? ही एक प्रबळ शक्यता आहे. आजच्या काळात मोठ्या चित्रपटांचं प्रमोशन कॅम्पेन हे अनेक महिने आधीच ठरवलेले असतात. सोशल मीडिया पोस्ट, डिजिटल रिलीज हे सगळं सॉफ्टवेअरद्वारे शेड्यूल केलेलं असतं. अच्छा. हे एक ऑटोमेटेड, पूर्वनियोजित मशीन असतं जे ठरलेल्या वेळी आपलं काम करतं. कदाचित ही व्हॉइस नोट आणि पोस्टर त्याच मशीनचा भाग होते. पण तरीही धर्मेंद्र फक्त एक सामान्य कलाकार नव्हते. ते एक लेजंड होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल सगळ्यांनाच माहिती होती. अशा परिस्थितीत प्रोडक्शन हाऊस आणि कुटुंबात काहीतरी संवाद असायला हवा होता. बरोबर. किंवा किमान बातमी कळताच हे प्रमोशन थांबायला हवं होतं. बरोबर. इथेच कम्युनिकेशनमधील एक मोठी त्रुटी दिसते. कदाचित कुटुंबाने दुःखाच्या भरात कोणालाही काही कळवण्याची तसदी घेतली नसेल. शक्य आहे. किंवा प्रोडक्शन हाऊसला माहिती मिळूनही ते वेळेवर कृती करू शकले नसतील. पण याचा परिणाम खूपच विचित्र झाला. जे कुटुंब माध्यमांना सर्कस करण्यापासून रोखत होतं त्यांच्याच नकळत एका व्यावसायिक सर्कसचा ते भाग बनले होते. याची दुसरी बाजू अशी असू शकते का की हा एक वेगळ्या प्रकारचा श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न होता, त्यांच्या आवाजातूनच त्यांना जिवंत ठेवण्याचा? ही शक्यता खूप कमी वाटते. कारण श्रद्धांजली देण्यासाठी आधी निधनाची बातमी अधिकृतपणे सांगावी लागते. हो, खरंय. इथे तर क्रमच उलटा होता. आधी प्रमोशन आलं आणि निधनाची बातमी दबक्या आवाजात होती. जर हा श्रद्धांजलीचा भाग असता तर तो अधिक सन्मानपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने सादर केला गेला असता. ही घटना म्हणजे दुर्दैवी योगायोग किंवा मोठी चूक वाटते. आणि यामुळे देओल कुटुंबाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यांनी एवढी गुप्तता पाळली पण त्यांच्या जवळच्या व्यावसायिक वर्तुळातून अशी गोष्ट घडली याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती का? याची उत्तरं आपल्याकडे नाहीत. पण एक गोष्ट नक्की की या घटनेने संपूर्ण परिस्थितीला आणखी गुंतागुंतीचं बनवलं. खरंय. यातून हेही दिसतं की आजच्या जगात एखाद्या व्यक्तीचं निधन हे केवळ भावनिक नाही तर एक लॉजिस्टिक आव्हानही असतं. अनेक व्यावसायिक करार, जबाबदाऱ्या आणि कम्युनिकेशन चॅनल सांभाळावे लागतात. एका बाजूला एका महान कलाकाराचा असतं, दुसऱ्या बाजूला कुटुंबाने अत्यंत खाजगी ठेवलेले अंत्यसंस्कार, आणि तिसऱ्या बाजूला त्याच दिवशी झालेलं व्यावसायिक प्रमोशन. हो. या सगळ्यातून एक गोष्ट मात्र ठळकपणे समोर येते, ती म्हणजे देओल कुटुंब त्यांच्या दुःखाच्या क्षणी कोणत्याही सार्वजनिक हस्तक्षेपाच्या पूर्णपणे विरोधात होतं. अगदी. त्यांची ही भूमिका त्यांच्या मागील काही दिवसांतील वागण्यातून सातत्याने दिसून आली आहे आणि अद्यापही सूत्रांनुसार त्यांच्याकडनं कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाहीये. ही शांतता म्हणजे त्यांचा निषेध असू शकतो, त्यांची नाराजी असू शकते, किंवा फक्त त्यांचं दुःख व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत. खरंय. ही शांतता खूप काही सांगून जाते. या संपूर्ण घटनेकडे पाहिल्यावर मला वाटतं की हा केवळ एका कुटुंबाचा किंवा एका घटनेचा प्रश्न नाहीये. नाही.
हा प्रश्न त्या सीमारेषेचा आहे जी एका सार्वजनिक व्यक्तीचं आयुष्य आणि खाजगी आयुष्य यांच्यात असायला हवे. पण आजच्या डिजिटल युगात ती रेषा पुसट झालीय. अगदी प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला या पुसट झालेल्या रेषेवर चालताना प्रचंड संघर्ष करावा लागतो. दुःख व्यक्त करण्याची पद्धतही त्यांना जगावेगळी निवडावी लागते, कारण त्यांच्या प्रत्येक कृतीवर कॅमेऱ्यांची आणि करोडो लोकांची नजर असते. बरोबर. धर्मेंद्र यांच्या बाबतीत कुटुंबाने जगाच्या नजरेतून दूर राहून दुःख व्यक्त करण्याचा मार्ग निवडला, जो अनेकांना पटला नाही, पण तो त्यांचा अधिकार होता की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नावर आपण आपल्या श्रोत्यांना विचार करायला सोडून देऊया. आजच्या 24/7 न्यूज आणि सोशल मीडियाच्या जगात एखाद्या सार्वजनिक व्यक्तीच्या कुटुंबाला आपलं दुःख पूर्णपणे खाजगी ठेवण्याचा अधिकार आहे का? आणि दुसरीकडे ज्या चाहत्यांनी आयुष्यभर एका कलाकारावर निरपेक्ष प्रेम केलं, त्यांना आपल्या आवडत्या कलाकाराला शेवटचा निरोप देण्याचा हक्क नाकारला गेल्यावर त्यांच्या भावनांचा विचार करायला नको का? हा सेलिब्रिटी, त्यांचं कुटुंब आणि त्यांचे चाहते यांच्या नात्यामधील एक अत्यंत नाजूक समतोल आहे, जो या घटनेने पुन्हा एकदा ढळला आहे. यावर नक्की विचार करा.